मित्रांनो, काही दिवसाआधी आपण म्हणजे साधारणतः 4 ते 5 दिवसाआधी आपण या प्लॉटवर भूमी ॲग्रो इंडस्ट्रीजच्या प्रॉडक्टचे डेमो घेतले होते आणि त्याचे इतके सुंदर रिझल्ट आले ना शेतकरी मित्रांनो, ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी दाखवतो आणि सांगतो सुद्धा की काय रिझल्ट आपल्याला मिरची या पिकामध्ये पाहायला मिळाले. ज्यामध्ये सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो की या प्लॉटमध्ये काय प्रॉब्लेम होता. या प्लॉटमध्ये प्रॉब्लेम होता शेतकरी मित्रांनो की याची हाईट कमी होती. याच्यामध्ये आपल्याला व्हायरसचा प्रादुर्भाव दिसत होता. त्यानंतर याच्यामध्ये फुटवा सुद्धा कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत होता आणि आजचे जे प्रत्यक्ष रिझल्ट आहे ना, ते तुम्हाला दाखवतो या. मित्रांनो, तुम्ही इकडे पाहू शकता हा झाड. या झाडामध्ये तुम्ही बघत असाल की नवीन जे पाचोरे आहे ना, नवीन जे फुटवा म्हणू शकतो आपण, जे काही नवीन चाल म्हणू शकतो ना, ते पाहू शकता कशा पद्धतीने इकडे तुम्हाला दिसत आहे. आणि एक दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पाहू शकता की इकडे फ्लावरिंग सुद्धा याला सेट झालेली आहे आणि तुम्ही फुटवा आणि याच्यामध्ये जे काही पाहू शकता ना, म्हणजे अशा फांद्या फुटवा किती सुंदर पद्धतीचा झालेला पाहायला मिळतं. हाच झाड नाही, हाही झाड पाहू शकता, हाही झाड पाहू शकता आणि हे अख्खीच्या अख्खी फील्ड तुम्ही जिकडे जाल ना, तुम्ही पाहत असाल हे पहा. इथं नवीन जे पाचोरे आहे तुम्हाला नवीन पाचोरे खूप चांगल्या पद्धतीने दिसेल आणि जो काही याच्यामध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव होता ना, तो सुद्धा तुम्हाला कमी प्रमाणात झालेला पाहायला नक्कीच मिळत असेल. मी बिफोर आफ्टरचे फोटो इथं टाकून देणार आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही पाहू शकता की बिफोरला असा झाड होता आणि आफ्टर तुम्हाला असे रिझल्ट इकडे पाहायला मिळाले आहे. पूर्णचा पूर्ण फील्डवर खूप चांगले आणि सुंदर रिझल्ट पाहायला मिळालेले आहे. कारण इतके जर पाचोरे, इतके जर फुटवे तुमच्या पिकामध्ये जर तुम्हाला दिसत असेल ना, तर नक्कीच तुम्हाला मिरचीचं चांगले उत्पादन झालेलं पाहायला मिळू शकते. यामध्ये आपण काय घेतलं होतं ना कॉम्बिनेशन ते समजून घ्या. यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण ॲग्रोमेटचा वापर केलेला होता, जो काही सकिंग पेस्टसाठी असतो. त्यानंतर आपण यामध्ये न्यूट्रीज कॉम्बीचा वापर केला होता, ज्यामध्ये न्यूट्रिएंट्स आपल्याला चिलेटेड फॉर्ममध्ये पाहायला मिळतात, जेणेकरून पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं जे काही न्यूट्रिशनची डिफिशियन्सी आहे ते भरून निघल्या जाईल. यानंतर आपण यामध्ये मिस्टर रिलायबलचा वापर केलेला होता, ज्यामुळे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इकडे फुटवा झालेला आहे आणि सोबतल्या सोबत फुलं आणि सेटिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने होत आहे. यासाठी आपण मिस्टर रिलायबलचा वापर केलेला होता आणि एक आपलं पेटेंट प्रोडक्ट, महत्त्वाचं प्रोडक्ट म्हणजे व्हायरस एच, जो आपण व्हायरस नियंत्रणासाठी करत आहोत, देत आहोत. तो व्हायरस नियंत्रणासाठी आपण व्हायरस एचचा वापर केलेला होता. 15 ग्राम प्रतिपंप या हिशोबानं तुम्ही पाहू शकता व्हायरस कंट्रोल मध्ये आलेला आहे आणि नवीन पाचोरे खूप चांगल्या पद्धतीनं फुटत आहे. बिफोर आफ्टरचे फोटो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये लावलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि जर तुम्हाला अशाच रिझल्ट घ्यायचे असेल ना, तर तुम्ही हा कॉम्बो नक्कीच भूमी ॲग्रो इंडस्ट्रीजचा वेबसाईटवरून म्हणा किंवा खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून याच्याबद्दलची अधिक माहिती घेऊ शकता आणि नक्कीच तुम्ही एकदा याची फवारणी करून पाहू शकता. खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला मिरची या पिकामध्ये पाहायला नक्कीच तिकडे मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर मिरची उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या पेजला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ लाईक नक्कीच करा. धन्यवाद.